5. एक होती समयी. स्वाध्याय. प्रश. 1. चौकटी पूर्ण करा. अहल. कोसबाडच्या टेकडीवरील समयी म्हणून ओळख वजा अनुताई वाघ. आ. रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था वजा बाल ग्रामशिक्षण केंद्र. इखोल. आयुष्याचा पाया भक्कम करणारे वजा प्राथमिक शिक्षण. ई. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे वजा आदिवासी बालक. प्रश. 2. खालील घटनांचे परिणाम लिहा. घटना. परिणाम. अ. अनुताईंचे निधन. कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. आ. ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीने उभ्या राहिल्या. ई. ताराबाईंचे निधन. अनुताई बालशिक्षण केंद्राच्या संचालक झाल्या आणि त्यांनी या संस्थेचे रोपट्याचे वटवृक्षा रूपांतर केले. प्रश. 3. कार्यक्षेत्र लिहा. शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त असलेली अनुताईंची कार्यक्षेत्रे. महिला विकास कार्यक्रम. बालकल्याण. अंधश्रद्धा निर्मूलन. आरोग्य. प्रश. 4. काते लिहा. अ. शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं. उत्तर. 1. चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व अनुताईंनी कोसबाडच्या परिसर केल्या. त्यामुळे केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं. आ. अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला. उत्तर. रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागोची कारणं होती. शिवाय स्थितिशील समाजही त्यांच्या कार्यात वारंवार अडथळे आणत होता. प्रश. 5. खालील शब्दांमधील कल्पना स्पष्ट करा. आई भातुकलीचा खेळ. उत्तर. लहान मुली संसाराचा लटक खेळ खेळतात आणि काहीनंतर ते खेळ मोडूनही टाकतात. त्याप्रमाणे एखादी गोष्ट सहज गंमत म्हणून करणे व नंतर ती मोडून टाकणे याला भातुकलीचा खेळ म्हणतात. अनुताईंचा संसार अवघ्या 6 महिन्यात मोडला. जसा भातुकलीचा खेळ मोडावा तसा. आई ज्ञान यज्ञ. उत्तर. यज्ञ करणे हे धार्मिक दृष्टीने पुण्यकार्य असते आणि यज्ञाकरिता अनेक लोक जमतात. त्याप्रमाणे अनेक लोकांना ज्ञानदान करणे म्हणजे ज्ञानयज्ञ होय. अनुताईंनी शिक्षणप्रसारा कार्य करताना स्वतःच्या जीवनाची आहुती दिली. या त्यांच्या कार्याला ज्ञानयज्ञ म्हटले आहे. आई ज्ञान गंगा. उत्तर. गंगा नदी पवित्र मानली जाते. तिच्यात स्नान करणारा पावन होतो. त्याप्रमाणेच ज्ञान पवित्र असून ज्ञान मिळवणे हे पवित्र कार्य होय. अनुताईंनी समाजव्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी शिक्षणाचा प्रसार केला. या त्यांच्या कार्यालाच ज्ञानगंगा म्हटले जाते. आयवी पाऊलखुणा. उत्तर. वाटेवरून जात असताना पावांच्या खुणा उमटतात. त्यावरून तो कोणत्या वाटेने कुणीकडे गेला हे लक्षात येते. यावरून एखाद्याने विचार कोणत्या दिशेचे होते हे कळणे पाऊलखुणा होय. अनुताईंनी शिक्षणाचा प्रसार करताना जे काही केले त्यांच्या आठवणी म्हणजेच पाऊलखुणा होय. या त्यांच्या पाऊलखुणा जपून ठेवणे हीच त्यांना आदरांजली ठरेल. प्रश. 6. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. अ. व्रताने स्वतःला बांधणारा वजा व्रतस्थ. आ. नेमाने स्वतःला बांधणारा वजा नेमस्थ. ई. होल गावातील रहिवासी वजा ग्रामस्थ. ई. तन्हायताच्या भूमिकेतून बघणारा वजा तटस्थ. प्रश. 7. खालील दिलेल्या शब्दांचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा. उदा. 1. सापेक्ष एक्स निरपेक्ष 2. अनावृष्टी एक्स अतिवृष्टी. 1. अनाथ एक्स. उत्तर. अनाथ एक्स सनाथ. 2. दुश्चिन्ह एक्स. उत्तर. दुश्चिन्ह एक्स सुचिन्ह. 3. सुपीक एक्स. उत्तर. सुपीक एक्स नापीक. 4. पुरोगामी एक्स. उत्तर. पुरोगामी एक्स प्रतिगामी. 5. स्वदेशी एक्स. उत्तर. स्वदेशी एक्स विदेशी. 6. विजातीय एक्स. उत्तर. विजातीय एक्स सजातीय. प्रश. 8. स्वमत. 1. अनुताई वाघ यांना दिलेली समयीच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दांत लिहा. उत्तर. समयी जशी आपल्या मंद प्रकाशात मंदिर उज्जळून टाकते त्याप्रमाणेच अनुताईंनी कोसबाडचा परिसर ज्ञानाने उज्जवला व अज्ञानाचा अंधार नाहीसा केला.
समई जशी शांतपणे प्रकाश देते तिचा झगमगाट नसतो. त्याचप्रमाणे अनुताईंनी लोकांना ज्ञानप्रकाश दिला, पण त्यात प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास नव्हता. अनुताईंचे व्यक्तित्व समईसारखे होते. त्यांच्याजवळ दामडौल नव्हता, भपका नव्हता. त्या कडक शिस्तीच्या नव्हत्या. मुलांवर रागावून त्यांना दम देऊन गप्प बसवणाऱ्या नव्हत्या. त्यांना आदिवासी मुलांबद्दल अपाप माया होती. त्यामुळे आदिवासी मुलांना अनुताईंच्या सहवासात असताना मायेची ऊब मिळे. अनुताईंचा सहवास त्या मुलांना जणू समईचा प्रकाशच वाटे. समई जशी तिच्यातील तेल संपेपर्यंत जळतच राहते, त्याप्रमाणे अनुताईही त्यांची प्राणज्योत विझेपर्यंत कार्यरत होत्या. या सर्व कारणांनी अनुताई वाघ यांना दिलेली समईची उपमा सार्थ ठरते. 2. समई हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर: हे विधान सर्वथाने अर्थपूर्ण आहे. समई देवाजवळ लावली जाते. घरात प्रकाश मिळावा म्हणून अन्य दिवे वापरतात. समई नव्हे, देवाजवळची गाभाऱ्यातील समई सतत तेवती राहावी याची काळजी घेतली जाती. म्हणून सतत तेवणारी ती समई. समईमध्ये सातत्य सामावलेले आहे. समई संपूर्ण महाल किंवा मंदिरातला गाभारा उज्जळते, पण उज्जळते म्हणजे झगमगीत प्रकाश पसरवित नाही. तिचा मंद प्रकाश डोळ्यांना, मनाला शांत निवांत करणारा असतो. हा प्रकाश मर्यादित प्रमाणात राहावा, जणू हीच तिची वृत्ती असते. म्हणून ती संयमी वाटते. समईच्या प्रकाशात असलेला परिसर उच्च उदात्त भावनेने भारलेला असतो. ही भावना माणसाला फार मोठे समाधान देते. असे समाधान देता येणे हे समईचे सामर्थ्य आहे. समईमध्येच न विज्ञता सतत जळत असते. ती संयमी वृत्तीची असल्याने तिचा विजेप्रमाणे झगमगाट दिसत नाही आणि अंधाराला नष्ट करण्याचे सामर्थ्य तिच्यात असते. म्हणून समई सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. भाषा अभ्यास. दृष्टांत अलंकार. खालील उदाहरण वाचा व समजून घ्या. चंदाने हात, पायही चंदन तुका म्हणे तैसा, सज्जनापासून पाहता अवगुण, मिळेचिना संत तुकाराम. 1. संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात? उत्तर: चंदन आणि सज्जन. 2. चंदनाचा विशेष गुण वजा सर्वांगाने सुगंधित असणे. 3. संतांचा विशेष गुण वजा कोणताही अवगुण नसणे. खालील ओळी वाचा व चौकटी पूर्ण करा. लहानपणा देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. 1. संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात. उत्तर: लहानपण दे. 2. रत्नासारखा थोर असलेल्या ऐरावताला सहन करावा लागतो. उत्तर: औसत अनुस्वार क वू श आ मात्रा च आ मात्रा मार. 3. मुंगीला ही गोष्ट प्राप्त होते. उत्तर: साखरेचा रवा. 4. संत तुकाराम ही गोष्ट पटवून देतात. उत्तर: मोठेपणापेक्षा लहानपणा श्रेष्ठ होय. 5. मोठेपणातील यातना या उदाहरणाने पटवून देतात. उत्तर: ऐरावताला अंकुशाचा मार मिळतो.